वेळ प्रसंगी ज्याला कांदा खायला परवडत नसेल तर त्याने 2 महिने 2 महिने 4 महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडणार नाही. जोपर्यंत मानसिकता आमची बदलत नाही नागरिक म्हणून तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाला न्याय मिळू शकणार. परंतु आमच्या पक्षप्रमुखांचं पण काम होतं की आमचा पक्ष कसा वाढेल. अगदी राजकारणामध्ये कोण साधू संत नाही. दुर्दैवाने कोणतरी येऊन मिठाचा खडा तिकडं घालत होते. कोण ठाकरे नावाविषयी कोण बोलणार नाही असं पण आमचं ठरलं होतं. काल आम्ही सगळेजण होतो चांगले होतो आणि आता आम्ही सगळे नालायक झालो. भाजपच्या चिन्हावर लढणार की आपल्या स्वतःच्या याच्यावर? निश्चितपणे धनुष्यबाणावर. कसे मिळतील व्हॅल्यू ॲडिशन या संदर्भातलं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा संपन्न होत असतो आणि येणाऱ्या 2027मध्ये आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा संपन्न होणार आहे. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापासून सर्व विभागांना एकत्रितपणे करून नाशिक शहराच्या नाशिक जिल्ह्याचे जे काही तीर्थक्षेत्र आहेत पर्यटन स्थळं आहेत त्याचा एक विकासाचा आराखडा आम्ही तयार करायला घेतलेला आहे. मला वाटतं की येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये तो विकासाचा आराखडा जाईल. नाशिक म्हटलं तर मंत्रभूमी आहे, यंत्रभूमी आहे, रोजगार देणारं हे शहर आहे आणि म्हणून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती आपल्याला कशी करता येईल त्याच्यासोबतच शिक्षण असेल, आरोग्य असेल या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा आपल्याला निर्माण कशा करून देता येतील त्याचंही नियोजन आम्ही केलेलं आहे आणि काही गोष्टींचं आउटपुट पण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपण बघितलं असेल की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 3 वर्षापूर्वी NDAमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देणार. यापूर्वी फक्त विद्यार्थी पुरुषांना प्रवेश दिला जात होता. ही घोषणा केल्याच्या नंतर देश पातळीवर नाशिक आणि आपला महाराष्ट्र पहिलं राज्य आणि जिल्हा आहे की त्या ठिकाणी NDAमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आपल्या नाशिकला कार्यरत झालेली आहे. साधारणपणे 4000 महाराष्ट्राच्या विद्यार्थिनींनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला. त्याच्यातल्या 300 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आणि त्या 300 पैकी 30 विद्यार्थिनी पहिल्या बॅचमध्ये आज नाशिकला प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण घेत आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की मेडिकल कॉलेज आपलं त्या ठिकाणी त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे आणि दिंडोरी रस्त्याच्या कॅम्पसला लागून त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जमीन पण आपल्याला उपलब्ध करून दिली. मला वाटतं की लवकरच त्याचं भूमिपूजन करून तोही कार्यक्रम आपला संपन्न होणार आहे. आपण बघितलं असेल की जसं मी आता बोललो की शिक्षण हा महत्त्वाचा पाया आहे. नाशिक जिल्ह्याच्या 127 जिल्हा परिषदच्या शाळा त्याला आपण आदर्श शाळा मॉडेल स्कूल करायला घेतलेलं आहे. त्याचं काम अतिशय जलद गतीने प्रगतीपथावर आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातल्या महानगरपालिकेच्या जेवढ्याही शाळा आहेत त्या सर्व शाळांचं रूपांतर आपण आदर्श शाळेमध्ये करायला घेतलेलं आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आत्ताच्या घडीला साधारणतः नाशिक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 25,000 विद्यार्थी ॲडमिशन घेतात. पुढच्या वर्षाला महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळवण्याच्यासाठी त्या ठिकाणी विनंती केली जाईल आणि मला विश्वास आहे की हा आकडा 50,000च्या पुढे त्या ठिकाणी निश्चितपणे जाईल. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती सधन आहे असे पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये डोनेशन्स देऊन त्या ठिकाणी ॲडमिशन देतात. परंतु आपण पाहिलं असेल की जिल्हा परिषदच्या शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील तर याच्यामध्ये सामान्य आणि मध्यमवर्गीयांची मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात. इंग्लिश मीडियमच्या कॉम्पिटिशनमध्ये हे पण विद्यार्थी टिकले पाहिजे या दृष्टिकोनातून हे एक अभिनव कार्यक्रम, एक मोहीम
ड्राईव्ह कार्यक्रम आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या काही विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन आम्ही एक प्रयोग करायला घेतला आहे, सुपर 50. त्याच्यातनं 50 विद्यार्थ्यांची पहिल्या वर्षाला निवड केली. चालू वर्षाला 100 विद्यार्थी परीक्षा देऊन आम्ही घेऊन निवडलेले आहेत. त्या संपूर्ण विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्या कॉलेजची व्यवस्था आणि त्याच्यासोबतच त्यांना क्लासेसची व्यवस्था शासनाच्या वतीने आपण करून देतो आहोत. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षाला मग JEE असेल, नीटची परीक्षा असेल, याच्यामध्ये हे विद्यार्थी आपल्या नाशिकचं नाव मोठं करण्यामध्ये एक खारीचा वाटा सिद्ध करतील. मी नाशिकच्या विकासाचा आराखडा विचारणारच आहे, पण आत्ता जो प्रश्न आहे दादा, 40% निर्यात म्हणजे हे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्यासारखं आहे. हे आता पेच कसं करणार तुम्ही? मला वाटतं की कालच केंद्र शासनाच्या वतीने कांदा निर्यात करीत असताना त्याच्यावर 40% ड्युटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने त्या ठिकाणी केला आणि त्या निर्णयामुळे आज कांद्याच्या संदर्भातले जे काही बाजारपेठ आहेत त्या बंद आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मागचे काही वर्षांचा जर आपण अनुभव घेतला तर देश पातळीवर पण आणि राज्य पातळीवर पण कांदा निर्माण करण्यामध्ये हे पीक नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंहाचा वाटा देश पातळीवर आपल्या नाशिकचा आहे. आणि निश्चितपणे हा एक संवेदनशील विषय शासनाच्या पण समोर असतो आणि म्हणून आता कुठेतरी 2-2.5 हजार रुपये कांद्याला क्विंटलला शेतकऱ्यांना दर मिळत होते आणि त्याच्यामध्ये शेतकरी समाधानी होता. परंतु आता ही जी काही ड्युटी लावण्यात आली त्याच्यामुळे कदाचित दर कोसळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे आणि या संदर्भामध्ये राज्य शासनाकडनं पण केंद्र सरकारला विनंती केली जाईल. मला याही गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की केंद्र सरकारला त्या ठिकाणी नियोजन करीत असताना एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना पण आहेत आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक की जे कांदा ज्यांना दैनंदिन वापरामध्ये कांदा लागतो तर त्यांना दोन्ही बॅलन्स करायचे आहेत. आणि म्हणून नाही पण तुम्ही मार्ग काय काढणार? आता भारती पवार आल्या होत्या, त्यांनी समर्थन केलं या सगळ्या गोष्टीचं. नाही, याच्यात निश्चितपणे मार्ग काढला जाईल. काय मार्ग काढणार? मला वाटतं की तुम्ही विरोधात आहात या भूमिकेच्या? नाही, बिलकुल. शेवटी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत. पहिले शेतकरी वेळ प्रसंगी ज्याला कांदा खायला परवडत नसेल तर त्याने 2 दिवस, महिने, 2 महिने, 4 महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडणार नाही. कुठेतरी यापूर्वी कांद्याला 300 रुपये 400 रुपये दर मिळत होता. मला वाटतं की त्याही परिस्थितीतनं शेतकऱ्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे. आणि आपण बघितलं असेल की फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अतिशय 300 400 500 रुपयाने कांदा विक्री केली अशा शेतकरी बांधवांना 350 रुपये प्रति क्विंटल एक अनुदान देण्याचा निर्णय सरकारने त्या ठिकाणी केला आणि मला अपेक्षा आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्याच्यासाठी आर्थिक तरतूद पण झालेली आहे. 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की पाठीमागच्याही काळामध्ये जेव्हा हे कांद्याचे दर पडले होते केंद्र सरकारनेच पुढाकार घेतला आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा पण खरेदी केलेली आहे. त्या काळात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला, नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली. त्याच्यामुळेच एक 200-300 रुपये 400 रुपये कांद्याचे दर वाढण्यामध्ये पण मदत झाली. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपल्या देशाला जेवढी कांद्याची गरज आहे, तुम्ही म्हणता की मार्ग काय काढणार, तर मला वाटतं की आपला नाशिक जिल्हा असेल, आपला महाराष्ट्र असेल, आपले शेतकरी सक्षम आहेत. या देशाला जेवढा कांदा लागेल तो कांदा निर्माण करण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि असा एक प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला देऊन की जेणेकरून भारताच्या नागरिकांना कांद्याची कमतरता पडणार नाही त्याचंही नियोजन आपण त्या ठिकाणी करू शकतो. दादा, मी आता APMCच्या निवडणुका होत्या, मी बऱ्याचशा APMC मार्केटमध्ये गेलो, म्हणजे 200 रुपये भाव, 300 रुपये भाव, 400 रुपये भाव. टोमॅटोने लोक कोट्याधीश होतात. कांद्यामुळे शेतकरी कोट्याधीश का होत नाही, हे वारंवार असं का होतं?
एक वेळ अशी येते की कांद्यामुळे सरकारही पडतात. हे का होतं? हे नियोजन का करत नाही? तुमच्याशी कन्सल्ट केलं जात नाही? केंद्र सरकार म्हणजे नाशिकमध्ये जर कांदा देशाला पुरवणारा एवढा साठा होत असेल तर इथल्या लोकांशी कन्सल्ट करून, इथल्या तज्ज्ञांशी कन्सल्ट करून केंद्र सरकार निर्णय करत नाही? देश पातळीवर जर आपण कांद्याचा विचार केला तर देशाच्या 50-60% जास्ती, राज्य पातळीवरचा विचार केला तर 75% पेक्षा जास्ती कांद्याचं उत्पादन एकटे आपल्या नाशिक जिल्ह्यात होत आहे. आता काळानुसार इतर जिल्ह्यांमध्ये पण कांद्याचं उत्पादन व्हायला लागलं आहे. काळानुसार इतर राज्यांमध्ये पण कांद्याचं उत्पादन व्हायला लागलं आहे. ही पण वस्तुस्थिती आहे. दुसरा एक कांद्याचा अडचणीचा विषय असा आहे की त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची पेस्ट करणं किंवा त्याची करप करणं, तर आर्थिकदृष्ट्या त्याच्यामध्ये खूप यशस्वीता आत्तापर्यंत निर्माण झालेली नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. काही कांद्यावर रेडिएशनच्या माध्यमातून त्याला जास्ती दिवस टिकवता येईल का, तर याही संदर्भामध्ये शासन पातळीवरनं संशोधन आहे. अर्थात कांदा जर म्हटला तर मला चांगलं आठवतं की साधारणतः 35-40 वर्षाच्या पूर्वी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय शरद जोशी साहेबांनी, मला वाटतं की शेतकरी संघटनेची जी काही मूळ आंदोलनाची बीज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये रोवली गेली, सटाणा बागलाण तालुक्याच्या पासून त्यांनी आंदोलनाची जी सुरुवात केली आपल्या नाशिक जिल्ह्याच्या पासून, तर त्या काळामध्ये पण त्यांचे प्रमुख 2 विषय होते. त्याच्यातला एक ऊसाला दर मिळाला पाहिजे आणि दुसरं कांद्याला दर मिळाला पाहिजे. म्हणजे 40 वर्षापूर्वी पण हाच प्रश्न होता. आणि मला वाटतं की एक माझा एक कार्यकर्ता या नात्याने जो काही अनुभव आहे, तर साधारणतः एक 3-4 वर्षामध्ये हे सर्कल येत असतं. 1-2 वर्ष कांद्याला दर मिळत नाही आणि कधीतरी एक 3-4-5 हजार रुपये कांद्याला दर शेतकऱ्यांना मिळतो आणि त्या माध्यमातून 2 पैसे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळतात. परंतु बऱ्याचदा आपण पाहतो की अगदी 400-500-600 रुपयाच्या पर्यंत पण शेतकऱ्यांना कांदा विक्री करावा लागतो. आता भाजपने हा निर्णय जो घेतला, म्हणजे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते 2 टप्प्यामध्ये, एक मध्यमवर्गीय जो भाजपकडे आकृष्ट आहे, म्हणजे त्या भाजपचा प्रभाव आहे. दुसरं शिवसेना, म्हणजे मूळचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा काही भाग म्हटला, हे सगळे शेतकरी आणि या सगळ्या भोवती फिरणार आहे. म्हणजे यांचा प्रभाव जास्त आहे. भाजपने घेतलेल्या निर्णयामुळे तुमची कोंडी झाली आहे. अजितदादा पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, यांची कोंडी झाली असं वाटतं की आता जरा गडबड आहे? नाही, आता कांद्याच्या संदर्भात बघा, मला वाटतं की मी जसं बोललो की कांदा पिकवणारा नाशिक जिल्हा 1 क्रमांकाचा जिल्हा संपूर्ण देशामध्ये आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांची मोठी संख्या कांदा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. हा विषय मला असं वाटतं की पक्षाच्या पलीकडचा आहे, राजकारणाच्या पलीकडचा हा विषय आहे. पण तुमचा पक्षच याच्यावर राहिला ना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जी आहे ही शेतकऱ्यांवर उभं राहिलेला पक्ष आहे, सामान्य लोकांवर उभं राहिलेला पक्ष. आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहू. आणि माझी तर मी आपल्या या प्लॅटफॉर्मवरनं बोलतो अशातला भाग नाही. पाठीमागच्या काळामध्ये पण जेव्हा आपल्या नाशिक जिल्ह्यावर कृषी मंत्रिपदाची जबाबदारी होती, तर त्याही वेळेस माझं एक ठाम मत आहे की जोपर्यंत जनता जनार्दन, सर्वसामान्य नागरिक जोपर्यंत शेतकऱ्याच्या कष्टाला, शेतकऱ्याच्या घामाला न्याय देण्याचं मानसिकता करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला, मग कांदा असू दे किंवा इतरही पीक, भाजीपाला असू दे. आता टोमॅटोचा विषय आपण घेतला. टोमॅटोला एक वेळ अशी होती की आम्हीच बातम्या दाखवल्या की टोमॅटो शेतकऱ्याला फेकून द्यावा लागतो आहे. आणि जेव्हा कुठेतरी एक 50-100 रुपयाचे दर टोमॅटोचे जर झाले, तर आम्हीच बोलतो की टोमॅटोचे दर प्रचंड वाढलेले आहेत. आपण बघितलं असेल की आपल्याच नाशिक जिल्ह्यातली एक बातमी आपल्या TV वर दाखवली गेली की ज्या बातमीमध्ये एक युवक शेतकरी अतिशय कष्टपूर्वक त्याने मेथीची भाजी आणि मला वाटतं कोथिंबीर त्याने पिकवली, त्याला दर मिळत नव्हते आणि म्हणून मनाचं त्रागा करून त्याने ते मोफत वाटण्याचा निर्णय केला. बरोबर. आणि जेव्हा तो त्याची
त्याच्या कष्टाला न्याय मिळत नाही या भावनेतून तो मोफत वाटायला देतो आहे. आम्ही तिथं पाहिलं की कोण मोटरसायकलवाले, कोण अगदी कारमधले लोक ते मोफत घेण्याच्यासाठी झुंबड उडत होते हां आणि नुसतं एक जुडी देऊन त्याचं भागत नव्हतं, ते 2-2, 4-4 जुड्या घ्यायला बोलत होते. हां मला असं वाटतं की ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. उलट पक्षी आम्ही त्यावेळेस एक माणूस म्हणून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाने राबून ते पीक घेतलेलं आहे. आज 10 रुपयाला जुडी जात असेल तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही 20 रुपये देऊन त्याची जुडी जर खरेदी केली असती आणि त्या शेतकऱ्याला जर सांगितलं असतं की काही काळजी करू नको, एक नागरिक म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, अशी भावना जोपर्यंत आपल्या संपूर्ण देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण होत नाही, मग कोणतंही पीक असू दे, सरकारचं काम आहे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं. परंतु मला वाटतं की जोपर्यंत मानसिकता आमची बदलत नाही नागरिक म्हणून, तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाला न्याय मिळू शकणार. पण मानसिकता बदलणं म्हणजे काय? भाजपने आता जी भूमिका घेतली आहे, भाजपला काय भीती वाटते असं काय आहे का की सामान्य जो मध्यमवर्गीय आहे तो थोडा नाराज होईल? नाही, मी तर आपल्या समोर स्पष्टपणे मांडलं की हा प्रश्न पक्ष, राजकारण तुमच्या पुढे अडचण तर झाली आहे, याच्या पलीकडचा हा विषय हा पण तुमची अडचण झाली आहे ना, तुम्ही आता राज्यात राजकारण करता. बिलकुल अडचण नाही. आमची जी तत्व प्रणाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे विचार आम्हाला दिलेले मुख्यमंत्र्यांशी काय आहेत त्या बोलणं? विचारांशी बिलकुल तडजोड आम्ही करणार नाही. मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं की आपण हा मुद्दा नेला पाहिजे केंद्र निश्चितपणे कारण आता भुजबळ असं म्हटलं की आम्ही केंद्राला बोलू, शरद पवारांकडे जाऊ म्हटले. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय घालतो आहे. काल पण मी या संदर्भातलं माहिती त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे आणि निश्चितपणे केंद्र सरकारला पण आम्ही विनंती करू आणि केंद्र सरकारच्या पण काही अडीअडचणी जर असतील की त्यांनाही देश पातळीवर जर कांद्याचं काही नियोजन करायचं असेल तर आम्ही एक महाराष्ट्राचं शेतकरी म्हणून आम्ही ती जबाबदारी स्वीकारू आणि त्याच्यात पण मार्ग काढू. तर तुम्ही भूमिका घेतली आहे कारण हा सगळा पट्टा जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि त्यामुळे लोकांच्या बरोबर असलेले नेते म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. खूप आभार शेतकऱ्यांच्या वतीने. मी थोडा वेगळा प्रश्न विचारतो आता. भरत गोगावले म्हटले कुणाची बायको म्हणते मी असं करेल, हे काय प्रकरण आहे? म्हणजे असं मंत्रिपद वाटप झालं आहे का? म्हणजे बायकोला मनवण्यासाठी एकाला मंत्रिपद दिलं, कोण म्हणते मला कोकणामध्ये नारायण राणे संपवतील. हे काय म्हणजे हे ऐकून मतदार काय विचार करत असेल? काय झालं मंत्रिमंडळाचं वाटप कसं झालं दादा? माझ्या माहितीनुसार असा कुठलाही विषय नाही. कोणाला मंत्री करणं, भरत गोगावले खुलेआम बोलले, सभेमध्ये बोलले, कोणाला कोणतं डिपार्टमेंट देणं हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. हां आणि राजकारणामध्ये इच्छा प्रकट करणं हे काही गैर आहे असं काही मांडण्याचं काही कारण नाही. हां भरत गोगावले हे आमचे मुख्य प्रतोद आहेत आणि निश्चितपणे आत्ताच्या सरकारच्या काळामध्ये म्हणा, पाठीमागच्या काळामध्ये एक शिवसैनिक म्हणून त्याचंही मोठं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि मंत्रिपदाच्या पेक्षा कमी त्यांचाही सन्मान नाही. निश्चितपणे ते पण आमचे प्रमुख पदाधिकारी नेते आहेत आणि म्हणून परंतु जेव्हा काही गोष्टींना मर्यादा असतात, मंत्रिपद काही मर्यादित आहेत, तर त्या काळामध्ये त्या परिस्थितीनुसार निर्णय मग त्या ठिकाणी तुम्ही असू द्या, मी असू दे किंवा कोण पण असू दे. बघा अजित पवार आता आले, राष्ट्रवादीवाले आता आले, त्यांना 9 मंत्रिपदं मिळाली दादा. म्हणजे तुमचं कमी झालं, थोडंसं कमी मिळाली तुम्हाला. मला वाटतं की मग ज्या द्वेषाने तुम्ही इथून गुजरातहून गुवाहाटीवरून हे सगळं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव त्यांच्या पुत्राशी संघर्ष केला आणि ते सगळं सत्तेसाठी असेल किंवा लोकांच्या कामासाठी असेल, पण तुमचं मंत्रिपद कमी झालं. आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने आत्ताच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता परत आम्हाला सोबत असलेले आदरणीय अजितदादा पवार साहेब, आत्ताच्या सरकारचे निर्णय जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून, मग आमचा शेतकरी राजा असेल,
समाजाचे सर्व वंचित घटक असतील यांना सोबत घेऊन अतिशय धडाडीने निर्णय केलेले आहेत. मी अनेक योजना आपल्या समोर सांगू शकतो. पाठीमागच्या काळामध्ये जे शेतकरी बांधवांचं अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे नुकसान झालं, NDRFच्या दुप्पट दराने मदत करणारं हे आपलं पहिलं सरकार आहे. PM किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट देणारं हे आपलं पहिलं सरकार आहे. आणि आता तुम्ही राज्य सरकारने दिले परत तेच हां. तेच जसं केंद्र सरकार 6,000 रुपये देत आहे, त्याच धर्तीवर राज्य सरकार आता 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट देणार आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा. मला वाटतं की देशातलं पहिलं सरकार आहे की 1 रुपयामध्ये बाकीची रक्कम आता सरकारला भरावी लागणार आहे. कदाचित तो आकडा 3,500 ते 4,000 कोटी रुपयाचा असेल. नमो शेतकऱ्याचा जी काही वर्षाला 6,000 रुपये रक्कम दिली जाईल, कदाचित तो आकडा 7,000 कोटी रुपयापर्यंतचा असेल. तर शेतकऱ्यांच्यासाठी यापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली जायची. आता ती योजना सरकारच्या वतीने राबवली जाते. त्या दुःखी कुटुंबाला वर्षानुवर्ष वाट बघावी लागायची. आता महिन्याभराच्या आत निर्णय होतोय आणि त्या दुःखी कुटुंबाला न्याय मिळतोय. 75 वर्षाच्या वरच्या वृद्धांना एसटी मध्ये मोफत प्रवास. विषय लहान जरी असेल, हो, महत्वाचा विषय महत्त्वाचा महिलांसाठी. आहे. पण आज दादा मला आपण- मला आज मला आम्ही हे सांगा, पाहतो, आता तुम्ही मला महिलांना एवढं एसटी मध्ये 50% प्रवासामध्ये भाड्यामध्ये सूट. हां, तुम्ही एवढं सगळं सांगताय, एवढं चांगलं चाललं होतं, तुम्हाला अजितदादांची गरज का लागली सांगा? अजितदादांची गरज का लागली? नाही, मला वाटतं की काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर न होतात. माननीय अजितदादा पवार साहेबांनी देश पातळीवर ज्या पद्धतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जगाच्या पाठीवर भारताचं नाव लौकिक उंच करण्याचं काम केलंय. आज आम्ही पाहतो की जगाच्या पाठीवर भारताला एक सन्मान मिळतो आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी धडाकेबाज निर्णय केले. महाराष्ट्र ज्या पद्धतीने विकासाच्या गतीने वाटेवर आहे त्याच्यावर विश्वास ठेवून अजितदादा पवार साहेबांनी निर्णय केला. मला वाटतं की जे ब्रीद शिवसेना भारतीय जनता पक्षाचा आहे त्याच्यावर विश्वास ठेवून अजितदादा आले असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण दादा, एक असा सोशल मीडिया आणि आता नवी जी पिढी आहे ती सगळं लक्ष ठेवून असते. ज्या अजितदादांवर तुम्ही आरोप केले होते निधी देत नाही म्हणून, त्या अजितदादांवर तुम्ही काम करताना लोक समजून घेतील? बघा, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आम्ही मंत्री म्हणून होतो, आमच्या मतदारसंघांमध्ये निधीचा काही अडचण नव्हती. परंतु आमचे मुख्यमंत्री महोदय असताना आमच्याच आमदारांना, आमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या भागाच्या विकासासाठी जर काही निधी मागितला असेल आणि त्यांना जर तो मिळत नसेल आणि या व्यथा वारंवार प्रमुख कुटुंबाच्या कानावर घातल्याच्या नंतर पण जर त्यांना न्याय मिळत नसेल तर विषय कोणाकडे न्यायचा? राहिला विषय तर आत्ताच्या घडीला मग आताही तक्रारी आहेत ना? आताही काही एकही तक्रारी आहेत. आमदारावर, एकही पक्षाच्या कार्यकर्त्यावर, पदाधिकाऱ्यावर कुठेही अन्याय झालेला नाही. त्यांनी ज्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी आत्ताच्या घडीला होते आहे. मला वाटतं की त्या काळामध्ये अजितदादा त्यांचा पक्ष वाढवायचं काम करत होते, ठीक आहे, तो त्यांना अधिकार आहे. परंतु आमच्या पक्षप्रमुखांचं पण काम होतं की आमचा पक्ष कसा वाढेल. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं जे काही विचार प्रणाली आहे त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र पुढे कसा नेऊ हे आमचं पण काम होतं. कदाचित आम्ही तिकडे कमी पडलो. पण आता तुमचे नेते आहेत, म्हणजे तुमचे मुख्यमंत्री आता, पण आता निधी वाटप करतानाही असं काही फारसं तुमच्या पक्षाच्या आमदारांना जास्त निधी मिळतो असं काही दिसत नाही. अशा तुमच्याकडे तक्रार आली कोणाची? हां, विधानसभेमध्ये अनेक लोक खाजगीमध्ये म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला सगळा निधी चालला, ज्या योजना आहेत. बघा, अगदी राजकारणामध्ये कोण साधू संत नाही की ती जो तराजू आहे आणि एकदम
सगळ्यांना सारखा निधी असं हां. काही होत पण नाही. मुख्यमंत्री तुमचे ऐका आहेत ना. ऐका ना, सत्तेमध्ये आणि विरोधात हां. आणि ही परंपरा आजची नाही, ही गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची परंपरा आहे की सत्तेमध्ये असलेल्याच्या थोड्या सूचना जास्ती ऐकून घेतल्या जातात. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ कोण विरोधक आहे त्याला डावलं जाते अशातला भाग नाही. आता एखाद्या धरणाचा प्रकल्प जर आपण मार्गी लावला तर ते धरण काही बाबा त्याच्यातनं जे काही पाणी उपलब्ध होणार आहे ते काही फक्त शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाईल असं काय नाही. आता पाणी पुरवठ्याची योजना जर एखादी मान्यता दिली तर ती फक्त या 3 पक्षाच्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी देईल असं काय नाही. ते सगळ्यांना पाणी देणार आहे. आणि म्हणून परंतु आत्ताच्या घडीला सर्व समाधानी आहेत. विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा समाधानी आहेत. कोणाची तक्रार नाही. काँग्रेसचं शिष्टमंडळ गेलं होतं अजितदादा म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे, तो भाग वेगळा. पण काल तुमची आणि आदित्य ठाकरेंची भेट झाली अशा बातम्या होत्या. हे काय म्हणजे हे कुठून आलं हो? म्हणजे अजूनही तुमचे मधुर संबंध आहेत ठाकरे कुटुंबाशी? मला आनंद या गोष्टीचा आहे की किमान न्यूज स्टेट महाराष्ट्र मी विचारतोय, ऐका ना, कन्फर्म नाही तरी हां. तरी कारण ते माझ्या सोबतच होते हां. काल. साधारणपणे परवाची गोष्ट आहे. मला वाटतं की मी मुंबईवरनं नाशिकला आलो. नाशिकला मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेचा 15 दिवसापूर्वीच कार्यक्रम निश्चित झालेला होता. त्यांचा दर सालाबादाप्रमाणे तो कार्यक्रम त्या तारखेचा निश्चित असतो आणि त्या संस्थेचे जे सभासद असतात त्या सभासदांचं तो कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाला त्या संस्थेने मला 15 दिवसापूर्वी आमंत्रण दिलेलं होतं. ते आमंत्रण मी मान्य केलेलं होतं आणि त्यानुसार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्यासाठी मी मुंबईवरनं नाशिकला आलेलो. मला वाटतं की नाशिकला मी 12 वाजता आलो. 12 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत शासकीय निवासस्थानाच्या तिथे आपले सर्व पत्रकार महोदय, तिथं आमची पत्रकार परिषद संपन्न झाली. ते पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांच्या संचालक मंडळाच्या सोबत इथून मी त्या कार्यक्रमाला गेलो. 2 वाजेच्या पासून तर 4 वाजेपर्यंत हजारो सभासदांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम संपन्न झाला. आपला मीडिया पण तिकडे होता आणि तो कार्यक्रम 4-4:30 वाजेला झाल्याच्या नंतर माझ्या मुलाची कन्या म्हणजे माझी नात ती 1 वर्षाची झाली. तिचा वाढदिवस होता. खरं म्हणजे तो वाढदिवस आम्ही मालेगावला गावी आम्ही करणार होतो, परंतु पाऊस कमी असल्यामुळे पिकं आता करपायला लागलेली आहेत आणि म्हणून लहान मुलांच्या उपस्थितीत मालेगावला आम्ही तिच्या आईवडिलांचं पण लग्न म्हणजे माझ्या मुलाचं लग्न पण करोनाच्या काळात झालंय. म्हणजे या इतक्या खाजगी गोष्टी सांगण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. तसल्या पातळीवर आपण जात पण नाही. परंतु करोनाच्या काळात माझ्या मुलाचं लग्न झालं. 24 लोकांच्या उपस्थितीत आम्ही लग्न केलं. बरोबर. माझ्या मोठ्या मुलाचं लग्न सामुदायिक विवाहात लग्न केलेलं होतं. याचंही लग्न आम्हाला तसंच करायचं होतं, परंतु करोना काळ असल्यामुळे त्या नियमाच्या चौकटीत आपण ते लग्न केलं. आता आमच्या घरामध्ये 2 नाती कन्यारत्न प्राप्त झालेले आहेत. तर त्याचा वाढदिवस आम्ही मालेगावला करणार होतो, परंतु दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे मग मी पण नाशिकला होतो. आमचे व्याही नाशिकला आहेत. तर मी कुटुंबाला मालेगाववरनं बोलून घेतलं आणि इथेच त्याचा वाढदिवस साजरा करू. छोटासा विषय होता आणि तिचा वाढदिवस आम्ही इथं नाशिकला साजरा केला. मला वाटतं की ही कोणाच्या सुपीक डोक्यातनं ही बातमी आली मला माहीत नाही. वास्तविक मीडियाचे लोक पण आम्ही सगळे सोबत होतो. ठीक आहे, ती चर्चा ती बातमी आल्याच्या नंतर मीडियावाले पण आले. तर जिथे मी होतो तिथून त्यांना इंटरव्ह्यू दिला. तर अशी कुठलीही भेट झालेली नाही. दादा मला हे सांगा की ठीक आहे, महाराष्ट्राचा एक कल्चर आहे
की विरोध जरी असेल तो विचारांचा विरोध असतो. महाराष्ट्राच्या राजकीय कुटुंबामध्ये अशा अनेक मैत्री, जसं मी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचं मी स्वतः पाहिलेलं आहे, प्रमोद महाजन असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, विलासराव आणि गोपीनाथ मुंडेचं तर सगळे आहे. तुम्हाला कधी असं वाटतं की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी तुमचं एक संवेदनशील नातं जोडलेलं आहे, त्यांना कधी भेटावंसं वाटतं किंवा जावंसं वाटतं बाळासाहेबांच्या कुटुंबात? आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक बांधवांना आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, या गोष्टीचा तेव्हाही आम्हाला फार आनंद वाटत होता, अशातला भाग नाही. हे आमच्या कुटुंबातलं विषय आहे, हा कुटुंबाच्या पातळीवर सुटला पाहिजे. नुसतं दादा भुसे एकटा नाही, तर माझ्या सकट किमान 20-25 आमदार, त्याच्यामध्ये मंत्री पण, आम्ही हा प्रश्न सुटावा म्हणून काही दिवस प्रयत्न केले. काही वेळेस आम्हाला वाटत होतं की याला यश येईल. दुर्दैवाने कोणतरी येऊन मिठाचा खडा तिकडं घालत होते आणि थोडीशी रुळावर आलेली गाडी परत त्याचं दिशा बदलत होते. ठीक आहे, काळाच्या ओघात हे सगळं झालेलं आहे. आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की हे सगळं झाल्याच्या नंतर पण ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत कोण पण, आम्ही तर नाही परंतु इतर पण कोण ठाकरे नावाविषयी कोण बोलणार नाही असं पण आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही असू, आमचं मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष असेल, कोणीही टीका टिप्पणी करत नव्हते. तुम्ही सुरुवातीचा काळ जर बघितला, मग मिठाचा कडा कोणी ऐका. टाकला? नाही, मिठाचा कडा कोणी टाकला? सुरुवातीचा जर काळ आपण बघितला तर याप्रमाणे 100% वागणूक होत होती. दुर्दैवाने ज्याने मिठाचे खडे घातले आणि ज्यांना हे गोष्टी सहन होत नाही त्याने मग वेगवेगळे शब्दप्रयोग करून त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं. शेवटी सामान्य माणसाला पण एक मन आहे, त्याला एक हृदय आहे, त्याला एक मेंदू आहे आणि तो त्याच्या पद्धतीने मग वागत असतो, त्याला रिॲक्ट होत असतो. सहनशीलतेची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा वारंवार काही महिने ओलांडल्याच्या नंतर अजूनही आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याच आशीर्वादाने माझ्यासारखा कार्यकर्ता इथपर्यंत येतो. या गोष्टीची सर्वांना जाणीव आहे आणि त्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो आहोत. दुर्दैवाने कधी एक सौम्य भाषेमध्ये आम्हाला त्याचं उत्तर पण द्यावं लागतंय. नाही, पण ती अजूनही नाही, संजय आम्ही गायकवाड शिवसैनिक नाही, संजय गायकवाड यांचं घ्या तुम्ही आमदार, प्रकाश सुर्वेंची जे ऑडिओ क्लिप फिरते यांची भाषाही चुकीची होती ना, मग त्याच्यामुळे मिठाचा कडा तिकडूनच आला आता असेल, संजय तुमच्याकडूनच आला. गायकवाडांच्या विषयी जर तुम्ही एकदम खालच्या पातळीवर जाऊन, मी बोललो ना की तुम्ही वारंवार जर तुम्ही समोरच्याला, आणि आम्हाला पण अपेक्षित नाही इतक्या खालच्या पातळीवरून, काल आम्ही सगळेजण होतो, चांगले होतो आणि आता आम्ही सगळे नालायक झालो, तर ही पण गोष्ट बरोबर नाही. शेवटी कोणत्या पण गोष्टीची एक मर्यादा असते. मग तो लहानातला लहान जीव जरी असेल त्याचा पण एक स्वभाव गुण आहे, तो रिॲक्ट होणार आहे. चला, मी दुसरा मुद्दा घेऊन तुमच्याकडे येतो. आता अजूनही आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि असंच झालं पाहिजे, राजकारणात हे राहिलं पाहिजे, वैचारिक लढाई लढली पाहिजे, मतभेद असू शकतात, मनभेद नसावेत. पण आता निवडणुका येतात दादा, अजितदादाचं म्हणतात आम्ही 90 जागा लढवणार विधानसभेच्या. आता तुमच्या वाट्याला किती येणार, भाजपच्या वाट्याला किती येणार, थोडी म्हणजे अडचणच झाली सगळी. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मग माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लढवले जाणार आहेत. हे तीनही नेते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असणार आहे. पण जागा वाटपात काही
कमी जास्त होईल या की संदर्भात जेवढी शिवसेना लढवत होती या तेवढ्या जागा तुम्हाला संदर्भातले मिळणार? संपूर्ण निर्णय हे तिन्ही नेते करतील. अच्छा, एक चर्चा अशी आहे की लोकसभेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी निवडणूक आयोगाने अधिकृत ठरवली आहे ती भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार. किती तथ्य याच्यामध्ये? आणि ही वेळ आली तर तुम्ही स्वीकाराल का? मला वाटतं की निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे आम्हाला दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गक्रमण करू. मग धनुष्यबाणावर लोकसभेच्या जेवढ्या लढवल्या मागच्या वेळेला उद्धव ठाकरे अध्यक्ष असताना पक्षप्रमुख असताना बाळासाहेब असताना तेवढ्या जागावर तुम्ही लढवणार? जागा किती लढवायच्या, कोणत्या जागा लढवायचा या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. पण भाजपच्या चिन्हावर लढणार की आपल्या स्वतःच्या याच्यावर? निश्चितपणे धनुष्यबाणावर. खूप 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 धन्यवाद दादा भुसे यांना. मी थोडे पॉलिटिकल प्रश्न विचारले पण शेवटचा प्रश्न विचारतो. नाशिकचा विकास आराखडा कुठल्या टप्प्यात आहे? आपण बघितलं असेल की जसं मी आता बोललो की दर 12 वर्षाने कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये संपन्न होत असतो. काय काय कामं झाली आणि काय प्रगतीपथावर आहेत याची पण मी आपल्याला माहिती दिली. आपल्याला माहिती आहे की आपल्या नाशिक शहराची निवड देश पातळीवर क्वालिटी सिटी म्हणून करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्व सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन मग त्यातल्या त्यात स्वच्छतेचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला विषय असेल, आरोग्याच्या संदर्भातला विषय असेल, शिक्षणाच्या संदर्भातला विषय असेल, नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित असली पाहिजे या संदर्भातला विषय असेल, याच्यावर आम्ही प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आपण बघितलं असेल की MSRDC माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अधिपत्याखालचा विभाग त्याची जबाबदारी आता आपल्या नाशिक जिल्ह्यावर देण्यात आलेली आहे. तर याही विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा एक्सप्रेस हायवेला कसा जोडला जाईल, त्याच्यासोबतच नाशिक पुण्याचा विषय असेल, नाशिक रिंग रोडच्या संदर्भातला विषय असेल, तर सर्व नाशिककरांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपण मार्गक्रमण करूया. हे सगळं करत असताना आपला मतदारसंघ जो आहे त्याच्यावर उद्धव ठाकरेंची सभा झाली. म्हणजे कुटुंब आहे ते तुमच्या विरोधात एकदम जोरदारपणे लढतंय. कसं लढणार? म्हणजे अवघड वाटतंय? लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या राज्याची आपल्या देशाची एक संस्कृती आहे. मी या सगळ्या गोष्टींचं स्वागत करतो. पण अवघड होईल यावेळेला? नाही, मला वाटतं की याचा निर्णय तर मालेगावची जनता जनार्दन करेल. चला, खूप खूप धन्यवाद. पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी मी संवाद केला. नाशिकचा संकल्प आणि इतर